आपण नक्कीच तसेच राहुल शेट्टी यांनी सुद्धा तब्बल 71 धावा ठोकलेल्या आहेत कालच्या दिवसामध्ये. म्हणजे धावांचा इथे पाऊस पडलेला आहे. जरी आज बघा आज पाऊस नसला पडला किंवा पडत नाहीये तरी सुद्धा आज मात्र ओमीच्या माध्यमातून इथे धावांचा पाऊस जरूर पडलेला आहे. 52 धावांवर त्यांनी सुद्धा दाटोट खेळ खेळलेले आहे. त्याच्यासाठी सुद्धा आजचा दिवस महत्वाचा असेल. कारण या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल ठेवण्यात आलेली आहे. ती पटकावण्याची सुवर्ण संधी प्रत्येक खेळाडूकडे असेल. मी फक्त फलंदाजांचा विचार करत नाहीये तर इथे गोलंदाजांचा सुद्धा तुमच्या पर्यंत मी लेखाजोखा त्यांचा सुद्धा देईल. कालच्या दिवसात कोणता गोलंदाज प्रभावी ठरला, कोणत्या गोलंदाजाने कमी धावा देऊन जास्त विकेट्स घेतल्या किंवा कित्येक गोलंदाजाने डॉट्स जास्त बॉल टाकले हे सुद्धा तुमच्या समोर जरूर मी विश्लेषण देईन. हरिओम या गोलंदाजाने 3 विकेट्स काल पूर्ण दिवसामध्ये तर यावेळेला आपण मैदानाच्या दिशेने वळतोय. पहिला बॉलर आपण पाहतोय राकेश. या वेळेला गोलंदाजी मार्क व स्ट्राईक वर आपण पाहणार आहोत. सिद्धू कोळी आणि त्याच्या बरोबरच ऋषी म्हात्रे. सिद्धू या वेळेला मात्र बॉल सोडून देतोय. चांगला बॉल. वॉर्निंग जरूर असेल. येस विनोद भगत अंपायर चषक ठेवलेला आहे. सर्व आहेत आणि कित्येक ठिकाणी आम्ही स्वतः ते अंपायर आणि 20 समालोचक म्हणून आम्ही काम केलंय एकत्र. त्यामुळे नक्कीच त्यांचा दर्जा आम्हाला माहीत आहे. कारण कित्येक अनुभवी असे अंपायर आणि कित्येक मॅच मध्ये त्यांनी अंपायरिंग केलेले आहे. त्यामुळे त्याला माहीत आहे कोणता बॉल आपण कसा द्यायचा आहे, काय निर्णय असेल. सटीक निर्णय आपल्यापर्यंत योग्य निर्णय त्यांच्या माध्यमातून पोहोचतो आणि पोहोचणार आहे. त्यामुळे नो डाऊट यावेळेला मात्र 2 चेंडू आणि 2 चेंडूंमध्ये 0 धावा. 0 धावांची कोंडी ही फोडावीच लागेल सिद्धूला. कारण एका बाजूला आपण पाहिलं 63 धावांचा पाठलाग करताना इझी ओमी केनी बरसला होता. म्हणजेच 63 धावा सुद्धा चेस झाल्या. यावेळेला सुद्धा इथे आपण पाहतोय प्रियदर्शनी ऐरोलीच्या संघाना किंवा फलंदाजाने इथे चांगल्या धावा ठोकाव्या लागतील. 1 धाव बॅटच्या स्वरूपात. अकाउंट ओपन प्रियदर्शनी बेलापूर संघाचं आणि सिद्धूचं सुद्धा अकाउंट ओपन होतंय. ते सुद्धा डी झोन मध्ये हा बॉल गेल्यानंतर. परंतु इथे काय गोलंदाजी करतोय राकेश. कमालीची गोलंदाजी करताना अचूक टप्प्यावर लाईन लेंथने गोलंदाजी करताना राकेश. चांगले गोलंदाजीचं आपण पाहतोय पृथक्करण सध्या राकेशच्या माध्यमातून. राकेश काळे दिविशा ऐरोली संघाकडून गोलंदाजी करताना चांगली गोलंदाजी. स्ट्रायकर गोलंदाज म्हटलं तर नक्कीच चांगला प्रभाव टाकायलाच हवाय. परंतु इथे नाही, थांबवलं नाही. कारण सिद्धू सांगून देतोय मी किती वेळ मी इथे थांबू शकतो. नाही, माझ्या संघाला माझी गरज आहे आणि ते दाखवून दिलं. फेकून दिलंय सरळ. अगदी षटकार स्ट्रेट पाहायला मिळाला 7 धावींसाठी. 7 धावीनंतर धावसंख्या आहे 7 या आकड्यावर. परंतु एडारे अजून 2 चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. राकेश पुन्हा एकदा सिद्धूसाठी. यावेळेला मात्र फटका पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 रन 7 धावा. काय फटका. थोडंसं मी म्हणेन ताकद कमी पडली असं मी म्हणेन. परंतु फटका मात्र सेफ. टायमिंग जज झालं. टायमिंग परफेक्ट झालं. बॉल गेला सीमारेषा ओलांडून. खेळाडूच्या मी म्हणेन मस्तक ते दस्तक देऊन हा षटकार. 7 धावा. धावसंख्या 13. आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय आता. कारण 3 चेंडूंमध्ये फक्त 1च धाव होती. पुढच्या या 2 चेंडूंवर 12 धावा ठोकल्या सिद्धूने. धावा आता 13 या आकड्यांवर. पहिलं षटक म्हटलं ना तर थोडंसं बघा. एका वेळेला आपण जर पाहिलं तर राकेशने थोडासा दबाव टाकला होता. परंतु या 2 चेंडूंवर दबाव तो झुगारण्याचा प्रयत्न केला. यशस्वी प्रयत्न केला तो सिद्धूने आणि दबाव टाकला होता गोलंदाजावर. ओ यावेळेला सेन्सेबल क्रिकेट. ग्लान्स केला. आपण पाहतोय फाईन लेगच्या दिशेला. डी झोन आहे. 1च धाव मिळेल घोषित क्षेत्रात गेल्यानंतर. एका धावीने धावसंख्या 14 या आकड्यावर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दिविशा ऐरोली संघ इथे बॅटिंग करतो. या बॅटिंग करताना
14 धावा जरूर जोडलेल्या आहेत, परंतु येणारे जे 4 षटक आहेत म्हणजे 24 धावांचा खेळ शिल्लक आहे, 24 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 24 चेंडूंमध्ये तुम्हाला अतिशय आक्रमक फलंदाजीच करावी लागेल, कारण इथे या मैदानावर जर आपण पाहिलं तर 100चा टप्पा सुद्धा ओलांडलेला आहे. आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर हाय स्कोर घनसोली 11 घनसोलीचा 93 धावा त्याने तब्बल ठोकल्या होत्या. 93 धावांचा उच्चांक आहे. म्हणून म्हटलं इथे या मैदानामध्ये ना ही विकेट जी आहे ना हे खरं म्हणजे फलंदाजीला पोषक आहे. फलंदाजीसाठी ही विकेट खास करून मी म्हणेन रबर बॉल क्रिकेटचं आपण पाहतोय हे घमासान हे रणधुमाळी, परंतु यावेळेला दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय पहिला बॉल श्रेयसचा डॉट बॉल येतोय. बॉल थोडा लो राहिला आणि ऋषीला म्हणजे ऋषी म्हात्रे जो आता स्ट्राईकवर आहे त्याला थोडं कळलं नाहीये, कारण बॉल लो राहिला, वळला जरूर ऑन साईडला घेण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु इथे मात्र बॉल डॉट. हो यावेळेला सुद्धा चांगला बॉल. पुन्हा एकदा असं वाटलं होतं ऋषीला की बॉल थोडासा बाउन्स मिळेल, माझी बॅट वरनं गेली, बॉल खालून गेला. यष्टिरक्षक आपण पाहतो यष्टींच्या मागे कीपर जो आहे प्रथमेश यांनी चांगली किपिंग केली आणि हा दर्जा राखावाच लागेल कीपरला असू दे. म्हणजे सगळं आउट ऑफ जे फिल्डर आहेत म्हणजे बाउंड्री लाईन मध्ये जे तैनात आहेत त्यांना सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं विपुलनी झेल सोडला आणि तो झेल महागडा ठरला. संघासाठी एक एक झेल महत्वाचा आहे, एक एक विकेट्स, एक एक रन्स, एक एक डॉट बॉल्स क्रिकेटमध्ये महत्वाचा. इथे सुद्धा झेल सोडला गेला आहे आणि इथे एक धाव सुद्धा ऍड होईल. 15 या आकड्यावर सध्या धावसंख्या, परंतु या 3 चेंडूंमध्ये फक्त एक धाव देण्यात यशस्वी ठरलाय. श्रेयस चांगली गोलंदाजी करतोय. राकेशने 14 धावा दिल्या, कोणती विकेट घेतलेली नाहीये, परंतु दुसरे षटक हाताळताना यावेळेला श्रेयस मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. दिविशा ऐरोलीच्या माध्यमातून हा गोलंदाज सध्या तरी 3 चेंडूंमध्ये यशस्वी ठरला आहे. गोलंदाज चांगले आहेत, थोडेसे छोटे वयाचे आहेत, परंतु मात्र इथे नक्कीच दिलाय. सिद्धूने मात्र आला आणि दिला सरळ फेकून लॉंगॉनच्या डोक्यावरून षटकार. साधा बा फुलटॉस बॉल. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही. फुलटॉस दिलात तर मी म्हणेन अगदी लॉलीपॉप तुम्ही चेंडू फेक केली फलंदाजासाठी. त्यांना स्ट्रगल झालं पाहिजे खेळ खेळताना, बॅटिंग करताना त्यांना अडचणीत आणलं पाहिजे, परंतु इथे अडचणीत न आणता त्याला इझी अगदी बॉल दिला. घे बैल मुझे मार, घे मार मला, आणि तसंच झालं. इथे षटकार आला. षटकारानंतर धावसंख्या नेऊन ठेवले तब्बल 21 या आकड्यावर 21 नो लॉस. यावेळेला मात्र आपण पाहतोय बॉल एज लागल्यानंतर यशांच्या मागे एक धाव. एका धावेनंतर 22 या आकड्यावर धावसंख्या. दुसरे षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल आहे या षटकाबदला. सध्या बघा आता गोलंदाजाची जी मनसर आपण जर थोडीशी त्याच्या बॉडीकडे लक्ष दिलं तर छोटा आहे वयाने, 16 वर्षाचा आहे, नन्ना मुन्ना जादूगर मी म्हणेल यावेळेला गोलंदाजी करताना. मात्र यावेळेला हवेत बॉल. सिद्धूला परतावा लागेल. बघा किमया केली आपल्या बोटांची जादू दाखवताना. यावेळेला मात्र श्रेयस कमाल केली. छोट्या वयाचा खेळाडू एक फुलटॉस जरूर टाकला, परंतु यावेळेला मात्र उजव्या बाहेर फुलटॉस. त्याला परफेक्ट हा फुलटॉस बॉल असतो, तो कधी आबाद करतो कधी बर्बाद करतो. इथे बर्बाद केलाय कुणाला तर सिद्धूला. इथे पहिली विकेटचं पतन पाहायला मिळते. धावसंख्या आहे 22 या आकड्यावर. तसं पाहायला गेलं तर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 16 वर्ष आणि 110 दिवस असताना सचिन तेंडुलकर यांनी पदार्पण केलं, परंतु 1989 मध्ये. परंतु आज मात्र जर आपण पाहिलं तर आपला वैभव सूर्यवंशी यांनी 15 वर्ष 110 दिवस. म्हणजेच काय तर सचिनच्या अगोदर लवकर येण्याचा पराक्रम मात्र वैभव सूर्यवंशीने दाखवलं आहे. म्हणजे क्रिकेटमध्ये आज जर आपण पाहिलं ना तर हे जे येणारं जनरेशन आहे ते आज त्यांच्याकडे खूप टेक्निक आहे. कारण आज जर आपण पाहिलं तर कित्येक कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्यांना बरोबर टिपलं जातं. प्रत्येक त्यांची हालचाली त्यांच्या मुवमेंट टिपल्या जातात. त्यामुळे येणारे जे खेळाडू आहे, येणारे जे भवितव्य आहे, येणारे जे जनरेशन आहे त्यांच्यासाठी ते इझी होऊन जातं. कोण गोलंदाजी कशी करतो, कुणाला कसा फटका मारायचा हे सगळे ते बरोबर जाणतात आणि त्याचाच भाग आज आपण पाहतोय. आज छोटे छोटे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या षटकासाठी अमित, परंतु न्यू बॅटर मैदानाच्या आत 1 डाऊन. साहिल दिवेकर हे एक मोठं नाव. तसा प्रियदर्शिनी बेलापूरचा जर
साहिल दिवेकर हा खेळाडू एक कमी पडेल दारोमदार जर असेल तर त्याच्याच आता खांद्यावर, कारण या खेळाडूंनी सुद्धा आपण पाहतोय जे बेलापूर विधानसभा आणि एक ऐरोली विधानसभा जी आपण प्रेक्षणीय मॅच पाहिली त्याच्यामध्ये त्याचं सिलेक्शन होतं ते म्हणजेच या आपल्या साहिल दिवेकरचं. हा एक मोठा खेळाडू हो यावेळेला सोडून देण्यात यश प्राप्त झालं, कारण सोडून दिला का तर अनालिसिस केलं हा बॉल जयश्रीच्या खूपच बाहेर लाईन लेनच्या बाहेर आहे, ती लाईन जी आहे त्या वाईडच्या लाईनच्या बाहेर, त्यामुळे वाईडचा इशारा एक धाव ऍड होईल, एका धावेनंतर 23 आकड्यावर धावसंख्या. सध्या अमित मिश्रा गोलंदाजी मार्कवर साहिल दिवेकर साठी. ओ यावेळेला थांबला आणि सरळ फेकून दिला डीप मिड विकेटच्या बाहेर. 6 रन 6 धावा. 6 धावेनंतर धावसंख्या 29 या आकड्यावर. भरारी घेते हळूहळू म्हणून सर धावा, कारण ज्या पद्धतीने साहिल दिवेकर हा जो खेळाडू आहे याच्याकडे बेमणेने जसं आपण ओमी केनीला पाहिलं तसं नंतर येणारा जो हा संघ आपण पाहतोय प्रियदर्शनी जो इथे खेळतोय प्रथमतः बॅटिंग करतोय या प्रियदर्शनीकडे हाच एक खेळाडू आहे ज्या आपली इथे कमाल करून दाखवू शकतो. परंतु स्ट्राईकवर आपण पाहतोय ऋषी म्हात्रे आणि त्याच्या बॅटमधून आपल्याला षटकार पाहायला मिळाला. ऋषी म्हात्रे यावेळेला पुण्याचे फेस करेल. साहिलचा जर विचार केला तर स्ट्राईकला, परंतु तो येईल स्ट्राईकवर, कारण मी जसं आता त्याची चर्चा करत होतो. परंतु इथे सध्या अमित मिश्रा उजव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करताना यावेळेला हवेत बॉल आहे, परंतु मागे फिल्डर तैनात आहे, म्हणजे बाउंड्री लाईनला बरोबर चिपकून लॉंग ऑफला फिल्डर तैनात. तो येईपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली. साहिल येईल स्ट्राईकवर, परंतु तत्पूर्वी इथे जो आपण पाहतोय अमित मिश्रा हा गोलंदाजीसाठी गोलंदाज जो आहे चौथं षटक तिसरं षटक हाताळताना आणि चौथा बॉल फेकण्यासाठी तिसरा बॉल फेकण्यासाठी. परंतु यावेळेला साहिल दिवेकर इथे स्ट्राईकवर असणार आहे. अंपायर चषक 2026 मध्ये पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत. आणि या अंपायर चषक 2026 मध्ये आपण पाहतोय ऐकतोय ही स्पर्धा, आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जो चांगला आकार देण्याचा प्रयत्न, ही चांगली स्पर्धा आपल्या समोर आयोजित करण्याचा प्रयत्न किंवा ही स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे त्याचे सर्व विनोदजी भगत जे स्वतः अंपायर आहेत, ऑफिशियल अंपायर, परंतु त्यांना सपोर्ट देण्यासाठी यस आमचे यतीनजी भोईर आहेत. परंतु इथे सायकल जी आहे आज आपण पाहतो व्यासपीठावर इथे विराजमान आहे. अगदी दिमागदार तिला इथे स्थापन केलंय. आणि ती कशासाठी तर मेन ऑफ दी सिरीज साठी ही सायकल ठेवण्यात आलेली आहे. आणि या सायकलवर कोण शिक्कामोर्तब करत आहे तो संध्याकाळच्या काळामध्ये कळेल, कारण कुठल्या संघातला कोणता खेळाडू हा सरस ठरतोय, म्हणजेच पूर्ण या स्पर्धेवर कोणता संघचा खेळाडू इथे छाप पाडतोय हे बघणं गरजेचं असेल. सध्या आपण पाहतोय लेफ्ट हँड एका बाजूला ओमी केनीने दाखवलंय दिमागदार आपलं पदार्पण या पहिल्या सामन्यामध्ये दाखवताना, इथे मात्र साहिलने सुद्धा दाखवलंय फ्लॅट षटकार. 6 रन. काय फटका, एक क्लास आहेत बघा. आज जर विचार केला ना तर जीवगाव मध्ये जीवगाव 11 कडून खेळताना मयूर भोईर हा खेळाडू सुद्धा नक्कीच त्यांनी या नवी मुंबईमध्ये चांगला खेळ पेश केला. परंतु आज प्रत्येक गावात चांगले खेळाडू निर्माण व्हायला लागलेत. आज या साहिलने सुद्धा नक्कीच छाप पाडले नवी मुंबईमध्ये. जसा बागाशी उल्लेख केला ओमीचा, तसा मात्र इथे बघा पहिला बॉल फेस करणार षटकार अमितच्या बॉलवर. ओ यावेळेला बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर गेला. वेट अँड वॉच. क्रिकेटमध्ये संयम महत्वाचा आहे, पेशन्स ज्याला आपण बोलतो ते महत्वाचं आहे, टायमिंग महत्वाचं आहे. कारण गावस्कर आणि विवेश लक्ष्मण सांगतात की तुम्ही जेव्हा मैदानामध्ये असता तुम्ही आपल्या डोक्यावर बर्फ ठेवूनच खेळलं पाहिजे. म्हणजे पहिला षटकार आला लगेचच दुसरा षटकार मारण्याच्या तयारीत होता साहिल. इथे संयमाने खेळलंच पाहिजे. अमित यावेळेला थोडंसं आपण पाहतोय फॉलो थ्रो मध्ये कुठेतरी चूक झाली त्यामुळे थांबला गेला. अंपायर चषकाचे आयोजक आमचे स्वतः अंपायर आहेत, म्हणजे कमालीचा योगायोग. तर यावेळेला आपण पाहतोय अज्जू शेख सुद्धा आहेत, मुख्तार शेखचे बाहू, कारण गावदेवी जीवगावचे एक ते तरा लेफ्ट हँड गोलंदाज त्यांचे भाऊ अज्जू शेख. यावेळेला मात्र इथे काय दणका
डाऊन द ग्राउंड, वन बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. क्लास क्लास आणि क्लास. हे क्रिकेट आहे. या खेळाडूंकडे धावसंख्या आहे सध्या आपण पाहिलं तर तब्बल 40. अजून हे तिसरं षटक मार्गस्थ आहे. अजून 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. म्हणजेच 13 चेंडूंचा खेळ आहे. 1 चेंडू बाकी आहे. शेवटचा बॉल तिसऱ्या षटकामध्ये. 40 धावा सध्या धावफलकावर. प्रियदर्शिनी बेलापूरचा संघ मागच्या लफड्या चषकामध्ये या प्रियदर्शिनी बेलापूर संघाने सुद्धा प्रभाव टाकला. शेवटच्या आपण जर पाहिलं तर शेवटच्या क्षणामध्ये अंतिम फेरीमध्ये जरी श्रीकृष्ण दिवाचा संघ विजयी ठरला होता तो सुद्धा बॉल आउट मध्ये. परंतु यावेळेला काय फटका. हो हो हो, चांगला फिल्डिंग सुद्धा चांगली. ही जोड द्यावी लागेल. अशी फिल्डिंग करावी लागेल मनोज सर. जेव्हा जेव्हा चांगला सर स्ट्रोक आला आपल्याकडे, एखादा झेल जरी आला तरी तो टिपावाच लागेल. ती फिल्डिंग तुम्हाला 4 धावा तुम्हाला सेव्ह कराव्याच लागतील. आता बघा सर, इथे एकच धाव दिली म्हणजेच 41 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 41 3 षटकांच्या समाप्तीनंतर. तर इथे 4 धावांचा फटका होता. 3 धाव सेव्ह झाल्या. या संघाला नंतर उपयोगी ठरतात या धावा. जेवढ्या सेव्ह केलं तुम्ही धावा तेवढ्या तुमच्या संघासाठी मौल्यवान ठरतात त्या धावा. परंतु इथे जर ते मिस्टेक केली तर मात्र त्याचं नक्कीच तुम्हाला थोडंसं कुठेतरी मी म्हणेन पनिशमेंट ज्याला बोलतो आपण, ती तुम्हाला भोगावी लागते. ती भरपाई नंतर तुम्हाला भरावीच लागते. परंतु यावेळेला आपण पाहतोय इथे काय घडलंय तर 3 षटकानंतर 41 या आकड्यावर प्रियदर्शिनी बेलापूरचा संघ. एका बाजूला चांगली गोलंदाजी, एका बाजूला चांगली फलंदाजी, ताळमेळ आहे. परंतु जो गोलंदाज ज्यांनी प्रभाव टाकला होता दुसऱ्या षटकामध्ये श्रेयस, तो पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळतोय. सध्या त्याने पहिल्या षटकामध्ये मनोज सर फक्त 8 धावा देऊन 1 विकेट्स मिळवली होती. तोच गोलंदाज इथे गोलंदाजीसाठी 16 वर्षाचा हा यंग गोलंदाज, तरुण खेळाडू श्रेयस. श्रेयसला मात्र फेकून दिलाय लांब लचक. साहिल दिवेकरच्या बॅटमधून 6 रन 6 धावा, षटकार. काय फटका. अगदी प्रॉपर मी म्हणेन बॅटच्या रडारमध्ये बॉल होता. अगदी बरोबर आपल्या या बॅटवर जज केला. बरोबर अगदी जज झाला आणि बाहेर गेला सरळ साधावींसाठी. मी म्हणेन इथे तुमची अशी जी गोलंदाजी आहे ती थोडीशी कुठेतरी बदलावी लागेल. मागच्या षटकामधले जो अनुभव होता, जी गोलंदाजी केली होती ती इथे तर करावी लागेल. कारण जर बॅटच्या रडारमध्ये कुठेतरी ओव्हरपिच गोलंदाजी झाली तर मात्र तयार आहे लेफ्ट हँड साहिल षटकार खेचण्यासाठी सज्ज आहे. कारण चांगला फलंदाज आपल्या समोर, हे सुद्धा श्रेयसला जाणलं पाहिजे. या वेळेला खरा बॉल हाफ ट्रॅक. परंतु इथे वळवण्यात यश जरूर प्राप्त झालं असेल परंतु बॉल मात्र जाईल. हात वरती केल्यानंतर पंच इशारा देतील. जर बॉल हा गवतामध्ये असेल, दिसला नाही, हात वरती केला तर 2च धावा असतील. हे सुद्धा लक्षात घ्या, 2च धावा असतील. जर बॉल गवतामध्ये गेला आणि तो दिसला नाही तर 2च धावा. पंच तुम्ही सांगा सर. यतीनजी सांगताय 2च धावा. चला 2 धावा असतील हे सुद्धा लक्षात घ्या. यस 2 धावा. अंपायर 2 धावा सांगितल्यात. यतीनजी बोलतील ती पूर्व दिशा, कारण ते आयोजक ते सुद्धा तुम्हाला सपोर्टर आहेत. अंपायर सुद्धा सांगणारच आहेत. परंतु इथे 2 धावा. 2 धावेनंतर धावसंख्या आहे 49. पुढचा बॉल श्रेयसचा. यावेळेला साहिल साठी लेफ्ट हँड डेंजरमॅन. यावेळेला फटका चांगला आहे. 1 बाउन्सर आलाय, फटका गेला. 2 बाउन्स सीमारेषा पलीकडे. पंचांचा इशारा. 4 धावा, चौकार. प्रियदर्शनी बेलापूरचा संघ हळूहळू चांगल्या धावा काढण्याच्या दिशेने वाटचाल करताना या धावा महत्वाच्या ठरतील. बघा जसं मागे त्यांनी अडवल्या 3 धावा सेव्ह केल्या, यावेळेला मात्र बॉल अडवू शकला नाही. त्याला मात्र बघा आता शॉर्ट मिड ऑफला घेतलेला आहे आणि इथे लॉंगॉनला जो जिथे तैनात होता फिल्डर बाबू कांबळे त्याला पुढे घेतला आणि इथे मात्र आता आपण पाहतोय फिल्डिंग मध्ये बदलाव जरी झाला तरी फटक्यामध्ये सुद्धा थोडासा चेंज आपण पाहतोय. दिशा सुद्धा चेंज झाली. इथे
कव्हरच्या दिशेला फटका पाहायला मिळाला. लाजवाब देखणा स्ट्रोक, क्रिकेटचं मादक सौंदर्य पाहायला मिळालं, परंतु एकच धाव या फटक्यावर. एका धावेनंतर धावसंख्या 54 या आकड्यावर. 54 54 धावा. 53 आता एक. ओ यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आज यशस्वी होईल का, परंतु हवेत बॉल झेल टिपलाय. लॉंगनला आपण पाहतोय काऊ कॉर्नरच्या दिशेला तैनात विशाल सुद्धा हे मोठं नाव आहे, कारण याने सुद्धा कमाल केले. खेळताना नेहमीच आपल्या दर्जाचा खेळ पेश करताना तो मात्र झेल घेतोय, टिपतोय, कोणती चूक करत नाहीये. सध्या आपण पाहिलं 54 धावांवर दुसऱ्या विकेटचं पतन. ऋषी पहिला गडी बाद झाला. सिद्धू ज्यांनी चांगली खेळ पेशी केली 21 धावांवर बाद झाला. त्यानंतर ऋषी, सलामीला आलेले दोन्ही फलंदाज पॅव्हिलियनमध्ये आपण पाहतोय. 8 धावांवर ऋषी आताच बाद झाला, परंतु साहिल एका बाजूला लढत देतून 2 षटकार 2 चौकार ठोकलेले आहेत तो साहिल, परंतु त्याला सपोर्ट करण्यासाठी न्यू बॅटर स्वप्नील. गोलंदाज श्रेयस पुन्हा एकदा यशस्वी ठरलाय. 2 गडी बाद केलेत. हो यावेळेला चांगला बॉल, दर्जेदार बॉल, यॉर्करचा हा बॉल. प्रत्युत्तर नव्हतं. स्ट्रोक चांगला जरी आला, परंतु इथे साहिलने सांगितलं थांब, कारण 4 षटकं संपलीत, 5वं पूर्ण षटक माझ्यासाठी आहे, मला खेळायचं आहे, मला टार्गेट सेट करायचं आहे. सध्या 54 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 विकेटच्या पतनानंतर आपण पाहतोय. प्रियदर्शनी बेलापूर जे उशिरा प्रेक्षक बाबाला जोडलेले असतील आमच्या लाईव्ह क्रिकच्या माध्यमातून, त्यांच्यासाठी सांगू इच्छितो की दिविशा ऐरोली संघनायकांनी इथे टॉस जिंकला, फिल्डिंग स्वीकारले. प्रियदर्शनी बेलापूर संघाला आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी. पहिली इनिंग खेळताना 4 षटकांच्या समाप्तीनंतर 2 फलंदाज बाद आणि 54 धावा. आमच्या कॉम्बॉक्समध्ये आमचे लेजंड, आमचे गुरुवर्य मनोज पाटीलजी आहेत आणि आज खरं म्हणजे आमंत्रित विघ्नेजी मडवी यांना केलंय. ते सुद्धा थोड्या वेळाने येतील, परंतु ते कुठेतरी आमच्या या मनोजजी पाटील यांना एकटे कॉमेंट्री करणं म्हटलं तर थोडंसं अवघड असतं. त्यासाठी थोडासा सपोर्ट देण्यासाठी मी आहे इथे. मी स्थानिक आहे या जीवगावचा समालोचक, परंतु नक्कीच आज आपण जर पाहिलं तर अंपचषक 2026 हे आयोजन एक चांगलं दर्जेदार आयोजन आणि चांगलं प्रक्षेपण. परंतु सध्या 5 षटक मंगेच्या माध्यमातून साहिलसाठी यावेळेला फटका चुकलाय. 1 धाव सुद्धा घेत नाहीये, कारण इथे डॉट बॉल येतोय. 54 धावा, खरं म्हणजे 6 धावा मारावयाच्या आहेत त्या साहिलला, किंवा माराव्या लागतील, म्हणजेच काही षटकार चौकार मारावे लागतील, परंतु तोच प्रयत्न इथं असफल झालाय. पुढचा बॉल, यावेळेला बॉल निसटलाय. यश त्यांच्या मागे कीपर झेल सोडतोय आणि डीच्या माध्यमातून 1 धाव. एका धावेने 55 या आकड्यावर. धाव संख्येत आपण जर पाहिलं ना तर नक्कीच एकेरी दुहेरी इथे मात्र शेवटचं डेथ ओव्हर जे आहे हाणामारीचे षटक आहे. तर यांना मात्र आपण पाहतोय की प्रियदर्शनी बेलापूर संघ जो आता 54 धावांवर होता पहिल्या 4 षटकांमध्ये, या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या, परंतु तो येण्याचा प्रयत्न केला गेलाय. काय फटका, दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. बघा याच षटकारासाठी स्वतः विशालने सुद्धा इथे दाद दिले. अजिंक्य लालू यांनी सुद्धा बघा फिल्डरनी सुद्धा दाद दिल्या फटक्याला. म्हणजेच काय चांगला दर्जेदार स्ट्रोक, एक देखना फटका, किंग कॉंग षटकार. 62 धावा, 62 धावा. मागच्या सामन्यामध्ये 62 धावांचं म्हणजे 62 धावा केल्या होत्या, 63 धावांचं लक्ष होतं. आता मात्र 3 चेंडूंचा खेळ संपलाय. या 5व्या षटकामध्ये अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, परंतु असेच फटके मारावे लागतील. त्यासाठी त्यांनी 4थ्या चेंडूतला शेवटचा बॉल, त्या बॉलवर धाव घेतली नव्हती साहिलने, कारण त्याला माहीत आहे माझ्याकडे ती क्षमता आहे, मी जरी 3 चेंडू आता शिल्लक असेल त्याच्यावर आक्रमण चढवू शकतो, प्रहार करू शकतो आणि गोलंदाजाला नामोहरण करू शकतो.
ओ यावेळेला काय घडलंय? नोचा इशारा पंचांच्या माध्यमातून, भीमर अज्जू शेख यांच्या माध्यमातून. आणि इथे काय घडलंय? 1+1 आहे का सर? येस, एकच धाव ती 9च्या स्वरूपात. एका धावेने धावसंख्या आहे 63. परंतु फ्री हिटचा बॉल म्हटलं ना तर प्रोड्युसर 4 पद्धतीनेच आउट होऊ शकतो. एक रनआउट, एक हँडलिंग बॉल म्हणजे हाताने अडवलं तर, दुसरा हिट बॉल म्हणजे दूर जर हिट केलं बॉल तर. परंतु यावेळेला तसं झालेलं नाहीये. इथे मात्र बाउन्सिंग मिळाला आणि एकच धाव मिळते बायच्या स्वरूपात. असं वाटलं नव्हतं साहिलला की एवढा बाउन्स घेईल बॉल पिच झाल्यानंतर, आणि क्षमतेपेक्षा अपेक्षेपेक्षा बॉल मात्र कीपरच्या सुद्धा डोक्यावरून. आणि इथे धावसंख्येत बदल पाहायला मिळतोय. 64 या आकड्यावर शेवटचे 2 बॉल शिल्लक. काय ते? हो यावेळेला चपराक दिले, फटका चांगला आहे. बॉल 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे चौकार. फटका चांगला आणि धावा आता मात्र 68 धाव्यांवर. सध्या 2 विकेटचं पतन, परंतु शेवटचा बॉल शिल्लक. चला, दिविशा ऐरोली संघाचा रेकॉर्ड आहे 104 धावा लफडा चषकामध्ये इथे त्यांनी लगावलेल्या आहेत. म्हणजे त्याच दर्जेदार पद्धतीने जसं आता प्रियदर्शनी बेलापूरचा संघ खेळतोय. आणि भर पावसामध्ये लफडा चषकामध्ये 104 धावा ठोकल्या होत्या. म्हणजेच आज इथे साहिलला इथे मोठे फटके मारावे लागतील. परंतु यावेळेला शेवटचा बॉल होता. काय केलंय तर बीट केलंय, पूर्णतः चकवलंय, पूर्णतः थांबून ठेवलंय साहिलला. गोलंदाज मंगेशने बॉल थोडासा मागे ठेवला आणि स्लो पद्धतीने हा बॉल टाकल्यात यशस्वी ठरला. बॅट अगोदर फिरली, बॉल नंतर यशांच्या मागे निघून जातोय. इथे डॉट बॉल आल्यानंतर धावसंख्या 68, 69 धावांचं लक्ष. परंतु सर बघा, जेव्हा दिविशा ऐरोली संघाने 104 धावा ठोकल्या होत्या, परंतु लगेच दुसऱ्या मॅच मध्ये पूर्णतः निराशा केली. म्हणजे इथे तसं नाही आहे. क्रिकेट हा कधीही रंग बदलणारा खेळ आहे. सरड्यासारखा जसा सरड रंग बदलतो तसा हा खेळ आहे. कधी काही घडू शकतं, कधी काही होऊ शकतं. तर आपण पाहणार आहोत या 69 धावांचं एक लक्ष आहे. दिविशा ऐरोली हा संघ चेस करताना त्यांना आपण पाहणार आहोत पुढच्या इनिंग्स मध्ये. परंतु प्रियदर्शनी बेलापूर संघाने 68 धावा ठोकल्या आणि 69 धावांचं लक्ष प्रस्थापित केले. ते म्हणजेच दिविशा ऐरोली या संघासमोर. एक बॉल आणि 10 धावा असताना सिद्धू कोळी यांनी सुद्धा नक्कीच रेकॉर्ड केलं या मैदानावर. एक चेंडू आणि 10 धावा असताना त्यांनी मात्र तब्बल 10 धावा खर्च केल्यात. म्हणजे क्रिकेट हे असं आहे, त्याला कोणी जज करू शकलेलं नाही क्रिकेटला. कारण म्हणूनच आज कित्येक जर आपण पाहिलं ना तर बेटिंग चालते क्रिकेटवर, परंतु त्याच्यामध्ये कोणी हरतं कोणी जिंकतं, कारण कधी काही घडतं. परंतु आज जर आपण पाहिलं तर या मॅच मध्ये येणाऱ्या या इनिंग्स मध्ये दिविशा ऐरोलीचा निखिल आहे. बाबू कांबळे, अजिंक्य लाडू आहे, निखिल आहे, निखिल नाही गणेश आहे. परंतु आज गणेश आलेला नाहीये. म्हणजे आज चांगले चांगले खेळाडू त्यांच्याकडे आहेत, परंतु इथे त्याला 69 धावा करावायच्या आहेत. आणि 69 धावा या आपण पाहणार आहोत कशा बनणार आहेत. श्री मरिया मातेच्या कृपेने नक्कीच आज गावदेवी जीवगावच्या मैदानामध्ये कित्येक या स्पर्धा पार पाडल्या जातात आणि न अडथळा येता, कोणतीही व्यत्यय न येता, म्हणजे त्या आईची कृपा आहे आमच्या या सर्व नवी मुंबईच्या खेळाडूंवर. आणि माध्यमातून आपण जर पाहिलं त्यांच्या आईच्या कृपेने इथे कोणतेही अपघात घडत नाहीये, कोणतेही काही व्यक्ती येत नाहीये. नक्कीच कृपा आहे. परंतु सध्या तरी आपण पाहतोय अंपायर चषक 2026 आणि 2026 मध्ये चला लवकरात लवकर आपण मॅच चालू करून घ्यायची. खास करून अंपायर दोघांनाही विनंती आहे, खास करून ज्यांनी अंपायर चषक 2026चं आयोजन केलंय ते स्वतः इथे अंपायरच्या भूमिकेमध्ये विनोदजी बघत आहेत. आणि
तसेच या नवी मुंबईमध्ये आमच्या गावदेवी जीवगावाकडून एक काळ गाजवणारे मुख्तार शेख यांचे भाऊ अजय शेख हे सुद्धा इथे अंपायरिंग करताना आपण पाहणार आहोत आणि पाहतोय. तर या येणाऱ्या 5 षटकांमध्ये 69 धावांचं लक्ष्य प्रस्थापित केलंय. दिविशा ऐरोली संघासमोर प्रियदर्शनी बेलापूर संघाने 1-2 मिनिटाची विश्रांती घेऊन मी पुण्याच्या हजर होईल, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा अंपायर चषक 2026. चला 69 धावा आणि त्यासाठी 2 बॅटर तयार. एका बाजूला विजय अजिंक्य, एका बाजूला बाबू कांबळे रेंजर मॅन. स्वप्नील गोलंदाजी मार्कवर पहिली षटक हाताळताना 13.8च्या सरासरीने ते धावा जमवायच्या आहेत, परंतु यावेळेला त्यासाठी मात्र आलेला हा पहिला षटकार. वॉट अ शॉट, 6 रन, काय फटका. अजिंक्य लाडू मगाशी ज्याचा नाम उल्लेख करत होतो आणि त्याचबरोबर बाबू कांबळे ज्यांनी लफडा षटकामध्ये अर्धशतक झळकावलंय, तोच खेळाडू इथे आपण पाहतो नॉन स्ट्राईकला, परंतु यावेळेला अजिंक्य लाडूच्या बॅटमध्ये षटकार. स्वप्नीलच्या या गोलंदाजीवर पुण्याच्या एकदा प्रहार करण्यात आलेला आहे, परंतु यावेळी मात्र वरून नाही तर खालून जमिनी लगत हा फटका, पुल केलेला फटका. डीप स्क्वेअरच्या दिशेला इथे तैनात आहे फिल्डर. एक धाव एका इनिंग्स मध्ये तब्बल 16 चेंडू हे आमच्या म्हणजे हरवलेले होते लफडा चषकामध्ये. त्या बाबूने आज तशीच खेळी ते पेश करेल का बाबू. स्वप्नीलचा पुढचा बॉल बाबूसाठी यावेळेला बॉल वळवलाय, काय गोलंदाजी, बघतच राहून गेला बॉलकडे. तो म्हणजेच बाबू एकाजी जशी सुंदर मुलगी जशी जावी आणि एखाद्याने बघावं तसंच मात्र त्या बॉलकडे बघत राहिला फलंदाज बाबू. हो यावेळेला चांगला बॉल. हो 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 थोडासा धोका जरूर होता. डेंजर एंडला आपण पाहतोय, लेग बायचा इशारा, 1 धाव. परंतु ही धाव आहे ना थोडीशी रिस्की होती म्हणून सर, कारण ही धाव घेताना थोडासा मी म्हणेन धोका दोघांनी घेतला. आणि सचिन तेंडुलकर नेहमी सांगतात की थोडंसं धावा जेव्हा आपण घेतो तेव्हा धोका थोडासा घ्यायलाच हवा, कारण लिमिटेड षटकांमध्ये रन्स कसेही यावेत परंतु ते आले पाहिजेत. धाव फलक हा ठेवलाच गेला पाहिजे. इथे मात्र धावा असतील 8. पहिल्या षटकाच्या आपण पाहतोय इथे मार्गस्थ असताना पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज स्वप्नील गोलंदाजी मार्कवर, यावेळेला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्वप्नील. ओ लांब लचक, बिग बिग अँड बिग, 6 रन, 6 धावा. अजिंक्य लाडूच्या बॅट मधून धमाका, हा दुसरा धमाका. धावा नेऊन ठेवल्यात तब्बल 14 या आकड्यावर. खरं म्हणजे 13.8च्या सरासरीने त्या धावा जमवायच्यात, म्हणजे जवळजवळ 14च्या सरासरीने, आणि ती सरासरी गाठलेली आहे सध्या. म्हणजे ज्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत इथे तुम्हाला मेरिटवर खेळलंच गेलं पाहिजे. जेव्हा तुम्हाला माहीत आहे आपल्या धावा जेव्हा झाल्या आहेत पहिल्या षटकामध्ये त्याची पूर्तता झाले, म्हणजे इथे तुम्हाला थोडे कुठेतरी संयम राखला गेला पाहिजे. स्वप्नील अजिंक्यसाठी यावेळेला म्हणून मी म्हणतो कुठेतरी संयम राखला गेला पाहिजे. हा जर बॉल यष्ट्यांवर आदळला असता तर धोका निर्माण झाला असता, परंतु थोडासा यष्ट्यांना हुलकावणी देत
यष्ट्यांच्या मागे किपरच्या ग्लोव्स मध्ये स्थिरावलाय बॉल. परंतु जर हा बॉल बघितला ना तर एखादी बघा पाणबुडी कशी जाते समुद्राच्या बरोबर तळाच्या खालून, अगदी तसा हा बॉल विकेटला अगदी लागून चाटून अगदी यष्ट्यांच्या मागे. काय गोलंदाजी या बॉलवर होती स्वप्नीलची, तेच तरार आणि पाणबुडी मी म्हणेन हा बॉल पाणबुडी बॉल. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आल्यानंतर धावसंख्या आहे 14. क्रिक लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली गेली. आपण ती पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय आणि या अंपायर चषक 2026 हे आयोजन, या आयोजनामधला हा दुसरा सामना, दुसरी इनिंग सुद्धा पाहतोय. या दुसऱ्या सामन्यामध्ये पहिल्या इनिंग्स मध्ये आपण पाहतोय प्रियदर्शनी बेलापूर संघाने 68 धावा प्रस्थापित केल्या, 69 धावांचं एक लक्ष सेट केलं. त्याचा पाठलाग करताना दिविशा ऐरोलीचे 2 फलंदाज, 2 डेंजरमॅन, 2 आघाडीवीर आपण पाहतोय. इथे बॅटिंग करताना एका बाजूला 2 लांबलचक षटकार ठोकणारा अजिंक्य लाडू, तर आता मात्र बाबू कांबळे समोर गोलंदाज साहिल देवेकरच्या या बॉलवर 6 रन 6 धावा, नो डाऊट. लांबलचक षटकार, काय फटकेबाजी बघा, प्रत्युत्तर देत आहेत आणि सुरुवातीला हे हल्ले चढवत आहेत. म्हणजेच काय तर एखादी बिल्डिंग जर तुम्हाला कोसळायची असेल ना, तिला जर डेमोलिशन त्याचं करायचं असेल तर तुम्हाला पहिले 2 माळेच ते तुम्हाला फोडावे लागतील. बरोबर ऑटोमॅटिक सगळे 30 माळेची बिल्डिंग जर असेल, 35 माळेची बिल्डिंग असेल, ऑटोमॅटिक ती खाली पडली जाईल. तसंच इथं केलं जात आहे. इथे पहिला सुरुंग लावला जातो या पहिल्या 2 षटकांमध्ये. एका बाजूला अजिंक्य लाडू तर दुसऱ्या बाजूने या दुसऱ्या षटकामध्ये हल्ले चढवतोय बाबू कांबळे. काय बॅटिंग आहे, दोन्ही फलंदाज आक्रमक, त्यांनी आक्रमकता अवलंबिले या सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि नामोहरण केलंय. सध्या पहिला बॉल स्वप्नीलचा होता, स्वप्नीलला मात्र पहिल्या बॉलवर दबावामध्ये टाकले, षटकार खेचला, धावसंख्या 20 वर जाऊन ठेवले. साहिल पहिला गोलंदाज होता स्वप्नील, परंतु आता मात्र साहिल, आपण साहिलला पाहतोय पहिल्या बॉलवर साहिलला मात्र दडपणात टाकलंय. हे मोठं नाव आहे, अष्टपैलू खेळाडू आहे साहिल दिवेकर, परंतु सध्या तरी आपण पाहतोय पहिल्या बॉलवर षटकार. हो, यावेळेला चांगलं कमबॅक केलंय, खोलवर फुटवर्क नव्हतं, पदील आली ते क्रिकेटमध्ये फार मनुष्य महत्वाचं आहे. तुम्ही पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर केला गेला पाहिजे. तुमचे फुटर म्हणजे पाय हल्ले पाहिजेत. पाय जर हल्ले नाहीत तर रिझल्ट असा डॉट बॉल. यावेळेला शॉर्ट बॉल, त्याला मात्र पंच केलाय, लॉंग ऑफला फिल्डर तैनात, 1च धाव. या षटकामध्ये 3 चेंडूंमध्ये फक्त 7 धावा आल्यात, 21 धावा सध्या स्कोर बोर्डवर आहेत. म्हणजे अजून 3 चेंडूंवर 7 धावा केल्या तर सरासरीच्या ज्या गतीने सरासरी म्हणजे पाठलाग करायचा आहे तो जरूर पाठलाग होऊ शकतो. परंतु इथे काय गोलंदाजी, फिल्डिंग सुद्धा चांगली केली गेली. शॉर्ट मिड ऑनला फिल्डर तैनात आहे आणि बरोबर त्याच्या हातामध्ये हा बॉल, त्यामुळं डॉट बॉल येतोय. 4 चेंडूंचा खेळ इथे संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये 3च धावा खर्च केल्यात, 7च धावा खर्च केल्यात. या बॉलवर मात्र 1 धाव जरूर येईल, परंतु नाही. बघता बघता 2 फिल्डरांच्या मधोमध हा बॉल होतोय फरार, 4 धावा चौकार. म्हणून सर बघा, एखाद्या जसा सुईमधून धागा काढावा ना, तसा बरोबर 2 फिल्डरांच्या मधोमध हा बॉल काढलाय आणि गेलाय चौकार 4 धावीसाठी. तब्बल 25 या आकड्यावर धावसंख्या आहे. साहिलचं षटक सुद्धा थोडं महागडं ठरतंय, कारण 1 षटकार 1 चौकार. 2 जरूर फिल्डर आले, बॉलवर प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातून अडवण्याचा, परंतु असफल झाला. बॉल त्यांच्या बरोबर दोघांच्या मधून चौकारासाठी आपण पाहतोय. एक लॉंग ऑफला फिल्डिंग तयार आहे, कव्हर्स मध्ये आहे, बरोबर त्यांच्या मधून हा फटका 4 धावांचा आणि धावा आहेत सध्या 25. अजून मॅच ऑन आहे म्हणून सर, जर चांगली एखादी ओव्हर आपल्याला कमी धावांची, जशी आपण श्रेयसला पाहिलं दुसऱ्या षटकात त्यांनी 8 धावांचं टाकलं होतं म्हणून सर, तसं एखादं षटक कमी धावांचं आणि त्याच्यामध्ये विकेट्स बळी मिळवल्या तर इथे कुठेतरी मॅच मध्ये ऑन राहतील. सध्या ऑन आहे मॅच, परंतु थोडंसं आपलं वर्चस्व दाखवू शकतील. ओ यावेळेला फुलटॉस बॉल हवेत आहे, झेल, आणि यावेळेला आपण पाहतोय अजिंक्य लाडू बॅक टू पॅव्हिलियन, डेंजरमॅन परतीच्या प्रवासाला. यावेळेला पहिल्या विकेटचं पतन. धावसंख्या आहे तब्बल 25 या आकड्यावर. सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 28 धावा यायला हव्या, परंतु इथे बघा कुठेतरी साहिलने थोडंसं थांबवण्याचा प्रयत्न केलाय. 1 षटकार 1 चौकार वगळता थोड्याशा धावा आल्यात. दुहेरी अंकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्यात.
2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. 25. चला बॉलची पूर्तता करा. हा दे हा टाक. काय होते अठरा बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. 18 बॉल आणि 44 धावांची आवश्यकता. सध्या 25 धावा आहेत धावफलकावर. त्या म्हणजेच दिविशा ऐरोली. आणि सध्या आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला. 25 धावा, 1 विकेट्स आपण पाहतोय मिळवली, प्राप्त केली ती साहिलने. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या. परंतु यावेळेला न्यू गोलंदाज फटका प्रहार जरूर झालाय, परंतु स्ट्रेट फिल्डर हातात आहे. फिल्डर तैनात, प्रोटेक्शन दिलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला. आणि इथे एकच धाव मिळते. एका धावेनंतर धाव घेतलेली नाहीये. एवढा मोठा फटका, परंतु एक धाव सुद्धा घेतलेली नाहीये. त्यामुळं बाबू काहीतरी नक्कीच वेगळं करण्याच्या इराद्याने मैदानाच्या आतमध्ये यावेळेला मोठा फटका बांधण्याचा प्रयत्न. आता मात्र धाव घेण्याचा प्रयत्न झाला. आणि बघा काय क्रिकेटमध्ये होतं. पहिला जर ती धाव घेतली असेल तर बाबू कांबळे कुठेतरी नॉन स्ट्राईकला म्हणजे सेफ दिसला असता. परंतु आता मात्र घोडचूक केली. जेव्हा घ्यायची होती रन तेव्हा घेतली नाही आणि आता घेतली आणि इथे त्याला परतावा लागते. दुसऱ्या विकेटचं पतन. एखादी धावचीतची विकेट म्हणजे धावबाद होतो ना, तर क्रिकेटमध्ये त्या क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर ती स्वतः केलेली आत्महत्या, स्वतःहून केलेली आत्महत्या. इथे कुठेतरी या बाबूच्या जोडीला आलेल्या प्रथमेशने कॉल दिला आणि त्या कॉलला इथे मान देण्याचा प्रयत्न केला किंवा होकार देण्याचा प्रयत्न केला बाबूने आणि स्वतः मात्र विकेट देऊन परतलाय आपल्या डगआउटमध्ये. इथे निराशा असेल दिविशा ऐरोली संघाच्या डगआउटमध्ये, कारण असं वाटलं होतं की दिविशा ऐरोलीचा संघ एक काळ जा आपण पाहिलं मागचा जो हप्ता होता लफड्याच्या शिकामध्ये त्यांनी 104 धावा ठोकल्या होत्या. तो संघ बघा थोडासा अडचणीत आता मात्र येताना पाहतोय. परंतु या अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी विशाल आणि प्रथमेश मैदानाच्या आत. न्यू बॅटर विशाल नॉन स्ट्राईकला. धावसंख्या आहे तब्बल 25 आणि त्यासाठी मात्र 2 मौल्यवान विकेट्स गमावल्या दिविशा ऐरोली संघाने. एका बाजूला गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सोनू आहे यावेळेला प्रथमेशसाठी. मोठा फटका बाड्याचा प्रयत्न. बॉल जाईल मात्र डीच्या झोन मध्ये. बघा हे प्रथमेश नाव म्हटलं ना तर टेनिस क्रिकेटमध्ये प्रथमेश ठाकरे असू दे, प्रथमेश म्हात्रे असू दे, या प्रथमेशला आपल्या नवी मुंबईतल्या प्रथमेशला त्यांच्याच पावलावर पाहून त्याच नावाला एक मी म्हणेन न्याय देण्याचा प्रयत्न जरी केलाच गेला पाहिजे. कारण इथे आपल्या संघाला अडचणीतून बाहेर काढायचं आहे, आपल्या संघाला वरती आणायचं आहे, उभारी द्यायची आहे, तर इथे चांगले फटके मारावेच लागतील. परंतु सध्या काय घडलंय तर इथे मात्र एकच धाव. एका धावेनंतर 26 या आकड्यावर धावसंख्या. 2 फलंदाज ज्यांच्यावर खूप मोठी अपेक्षा होती ते मात्र निराशा करून तंबूच्या दिशेत आपण पाहतोय म्हणजेच डगआउट मध्ये स्थानपन्न आहेत. यावेळेला सोनूने कमाल केले. सोनूचे सध्या आपण पाहिले तर 3 बॉल झालेले आहेत आणि 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव खर्च केले. काय गोलंदाजीचं अनुकरण आहे म्हणजे पृथक्करण आहे. यावेळेला आपण पाहतोय एकच धाव. ब्लॉक होल मध्ये टाकलेला बॉल. एक बॉल निर्धाव जाईल किंवा एकच धाव येईल. प्रेक्षर टाकेल हे फलंदाजांवर. आणि इथे काय गोलंदाजी करतोय स्वतः मात्र सोनू. गोलंदाजी ट्रॅकवर असताना चांगली गोलंदाजी. फक्त 2 धावा खर्च केलेत आपल्या 4 चेंडूंच्या या गोलंदाजीमध्ये. आणि इथे नामोहरण मी म्हणेन केलंय ते म्हणजे प्रथमेशला आणि विशालला. विशाल विशालच्या बॅट मधून मोठा फटका. गेलाय आणि इथे अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. शहानिशा केल्यानंतर आम्ही सुद्धा मला तुमच्यापर्यंत पोचवेन हा काय एक्झॅक्टली झालाय. 6 धावींसाठी पंचांचा इशारा. षटकार. स्वप्नील होता. बॉल खाली जज करण्याचा प्रयत्न जरूर केला त्यांनी. शेवटच्या क्षणापर्यंत जंप सुद्धा केली परंतु नाही त्याच्या आवाक्या बाहेर. मस्तक पे दस्तक. छेरन. 13-35 धावसंख्या सध्या 33.
यावेळेला मात्र आपण पाहतोय 34 धावा आणि आता वाईड +1 म्हणजे 37 धावा 36 धावा 36 36 धावा 36 धावा जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता येणाऱ्या 13 बॉलमध्ये 13-33 मॅच आहे, ऑन आहे मॅच. अजून 2 षटकं बाकी आहेत. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकात मधला सोनूचा फुल टॉस बॉल. मेजवानी नाही, हे होणार नाही याची काळजी घ्यायला हवी होती सोनूने, परंतु नाही, बॉल निसटला, ग्रीप मिळाली नाही कदाचित. फुल टॉस बॉल पडला. फुल टॉसला विशालने दिशा दिली षटकारांची. 6 रन. काय फटका विशाल आलाय काहीतरी करण्यासाठी, काहीतरी घडवण्यासाठी या मैदानामध्ये. म्हणूनच सांगतो दिविशा ऐरोली शेवटच्या क्षणापर्यंत मॅचला न्याय देण्याचा प्रयत्न जरूर करण्याचा प्रयत्न केला जातोय. यासाठीच विशालला प्रमोट केलं गेलं आणि त्याच्या जोडीला प्रथमेश सुद्धा आहे. प्रथमेशला सुद्धा विशालच्या पावलावर पाऊल ठेवून इथे केळी करावीच लागेल. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 42 धावा सध्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 27 धावांची आवश्यकता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये. येणारे 12 चेंडू 27 धावा म्हणजेच काय तर 13.5च्या सरासरीने आता धावा जमाव्या लागतील. तशी जर पाहिले जर आपण सुरुवातीचं अनालिसिस केलं तर आतापर्यंत तर त्या सरासरीने इथे संघ पोहोचलेला आहे. म्हणजे जी पावडे आपण जर पाहिलं 13.8च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या होत्या त्या जवळजवळ त्याची पूर्तता झाली. कारण आता 13.5च्या सरासरीने इथे धावा जमवायच्या आहेत प्रति षटकामागे. साहिल देवेकर चौथ्या षटकासाठी वैयक्तिक दुसरे षटक आणि इथे प्रथमेशच्या बॅटमधून काय फटका. फुलटो असला क्रिकेटमध्ये माफी नाही. इथे दिलाय लगावलाय लॉंगनच्या डोक्यावरून षटका. 48 धावा जिंकण्यासाठी आता फक्त 21 धावांची आवश्यकता. 11 चेंडू 21 धावांची आवश्यकता. 11 बॉल आणि 21 रन्स. नीड 21 रन्स and 11 runs required. 11 ball remaining. बीमर साठी इथे आपण पाहतोय बीमर साठी आमच्या तिसऱ्या पंचांकडे दाद मागितले गेलेले आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी आहे. फेअर डिलिव्हरी 11 बॉल आणि 21 रन्सची गरज. 21 धावांची आवश्यकता आहे सध्या. 48 धावा. बॉल चला बॉलची पूर्तता करायची आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर तयार होण्यासाठी साहिल दिवेकर. परंतु यावेळेला मात्र प्रथमेश हे मनुसर नाव जे आहे ना ते टेनिस क्रिकेटमध्ये आजच्या तारखेला गाजतंय. तुम्ही बघा ना, प्रथमेश पवार असू दे, प्रथमेश म्हात्रे असू दे, प्रथमेश ठाकरे असू दे, आज ही नावं जे हे नाव आहे हे गाजतंय. इथे आपला प्रथमेश शिंदे याने सुद्धा या नावाला नक्कीच मी म्हणेन इथे त्यांनी आता न्याय दिलाय कारण षटकार लगावलाय. यानंतर 11 चेंडूंमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर साहिल देवेकर. हे नाव मोठं जरी असलं नाही तरी त्या दर्जाप्रमाणे इथे त्यांनी गोलंदाजी करायलाच पाहिजे. कारण सध्या मॅच जर पाहिली तर दोलायमान स्थितीत आहे. परंतु दिविशा ऐरोली हा संघ ना मागे हटणारा नाहीये. इथे कमबॅक केले साहिलने. आता जसा त्याचा उल्लेख करत होतो की साहिलने आपल्या दर्जेप्रमाणे इथे गोलंदाजी केली पाहिजे. आता दर्जा मात्र दाखवलाय. हेच असतं दर्जेदार खेळाडूंचं. ओ चांगला बॉल वन्स अगेन डॉट डॉट अँड डॉट. आता प्रेशर आले. 9 बॉल 21 धावा. विशाल कानमंत्र देताना प्रथमेश साठी कानमंत्र देणं गरजेचं आहे. चर्चा होणं गरजेचं आहे. समय समय पे चाय और समय समय पे न्याय होना चाहिए. तर न्याय हा झालाच पाहिजे. म्हणजेच काय तर पुढच्या येणाऱ्या बॉलवर एखादा चौकार षटकार
लगावला गेला पाहिजे, परंतु तसं नाही. साहिल सध्या चांगली गोलंदाजी करतोय उजव्या यष्टीच्या बाहेर. एका धावेसाठी दुसऱ्या धावेसाठी प्रथमेशचं डिमांड होतं, परंतु विशालने सांगितलं थांब, धोका घ्यायचा नाहीये. जसा बाबू कांबळेने धोका स्वीकारला आणि त्याला परतावं लागलं. एक डेंजर मॅन होता आणि तो मात्र त्याला मी म्हणेन नक्कीच निराशा असेल त्यांच्या डगआउटमध्ये. परंतु सध्या धावसंख्या आहे 49. जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. 8 चेंडू बॅलन्स. यावेळेला ड्राईव्ह चांगला, कव्हर्स मध्ये लगावलेला फटका, एकाच धावेचा. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न झालाय. प्रथमेश अगदी इझी आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये, म्हणजेच दुसरी धाव घेण्यात यशस्वी. दोन्ही फलंदाज चांगली रनिंग द बिटवीन विकेट. परंतु सध्या विशाल जोपर्यंत आहे त्याच्या बॅटमधून चांगले 2 षटकार पाहायला मिळाले. तो जोपर्यंत या विकेट्सवर आहे 7 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता. 7 बॉल 18 धावांची आवश्यकता. 51 धावा सध्या धावफलकावर आहेत. एक चांगला खेळ, एक चांगला सामना आपल्या भेटीला. आजचा रंगतदार सामना, यात शंका नाही. यावेळेला यॉर्कर बॉल आणि एक धाव घेते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जातो विशालच्या माध्यमातून आणि प्रथमेशच्या माध्यमातून. म्हणजेच काय, दोघांची चांगली रनिंग द बिटवीन विकेट. जिथे चान्स मिळेल ना तिथे ही धाव घेणं गरजेचं आहे. बघा जसं बाबू कांबळेने थोडंसं मी म्हणेन चुकीचं त्यांचा जो निर्णय होता, एक आउट होण्याच्या अगोदर जिथे एक धाव घ्यायची होती, शेवटचा बॉल होता आणि त्याला असं वाटलं की पुढच्या षटकामध्ये मी आक्रमण चढवेन. परंतु क्रिकेटमध्ये ना कधी कधी जो ओव्हर कॉन्फिडन्स असतो, कॉन्फिडन्स असावा परंतु ओव्हर कॉन्फिडन्स नसावा. जर त्याचा कुठेतरी मी म्हणेन ओव्हर कॉन्फिडन्स नडला आणि तो जर धाव घेतली असती तर तो नक्कीच विकेट्सवर पाहायला मिळाला असता. परंतु नंतर मात्र धाव घेतली आणि जी धाव न घेण्याची होती ती धाव घेतली आणि तिथेच त्याला बाद व्हावं लागतं. परंतु सध्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 53 आणि 6 बॉल आणि 16 धावांची आवश्यकता. चला मी विनंती करतोय साईनाथ दिवा, आपण टॉस करण्यासाठी त्यांच्या कर्णधारांना आम्ही आमच्या आयोजकांच्या माध्यमातून विनंती करतोय आणि खास करून आमची ही विनंती असेल की आपण लवकरात लवकर इथे टॉस करण्यासाठी या. साईनाथ दिवा कॅप्टन, टॉस करण्यासाठी तयार राहायचं आहे, परंतु इथे आलात तर बरं होईल कारण ही मॅच थोडीशी आता जवळ आलेली आहे. एक संपण्याच्या दिशेने ही मॅच आपण पाहतोय. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत या मॅच मधले आणि जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. मॅच दोलायमान स्थितीत. तराजू तसं पाहिलं गेलं तर एका बाजूला 50 ग्रॅमचं वजन आहे, दुसऱ्या बाजूला सुद्धा 50 ग्रॅमचं वजन. आता त्याच्यामध्ये अजून 50 ग्रॅमचं वजन कोण टाकतंय, म्हणजे इकडचं 50 ग्रॅमचं वजन त्या तराजूत कोण टाकतंय हे गरजेचं आहे, पाहणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या बाजूला तराजू झुकेल तो संघ जिंकेल. परंतु इथे दोन्ही बाजूला समांतर तराजू आहे. एका बाजूला दिवेश आयरुले, एका बाजूला प्रियदर्शनी बेलापूर. दोलायमान सामना, दोन्ही बाजूने झुकलेला सामना. गोलंदाज ओम खराब गोलंदाजी करताना आधीच तुमच्या जेव्हा आपल्या अकाउंट्समध्ये जेव्हा बॅलन्स कमी असते ना तेव्हा खर्च कमी करायचा असतो. इथे तुमच्या धावा थोड्याशा कमी आलेल्या आहेत, म्हणजेच काय तर या शेवटच्या षटकामध्ये 16 धावा उरलेल्या आहेत. तुम्ही वाईड आणि नो टाकू शकतच नाहीये. ही गोलंदाजी करणं महत्वाचं आहे. हा बॉल तुम्हाला टाकणं गरज आहे. लाईन लेंथ अगदी अचूक टप्प्यावर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. जशी शेवटची म्हणजे मी म्हणेन चौथं जे ओव्हर आहे, 34 जे षटक आहे ते साहिलने जसं हाताळलं तसं इथे ओमला हाताळावंच लागेल. इथे आता समीकरण 15 धावा. यावेळेला पुन्हा एकदा खराब गोलंदाजी. डाव्या यष्टीच्या थोडासा जरी बाहेर आपण बॉल केला, पिच केला तरी ते वाईड देण्यात येतो, हे सुद्धा लक्षात असलं पाहिजे ओमला. इथे 2 धावा एक्स्ट्रा दिल्यात. एक फक्त बॉल डॉट जरूर आलाय परंतु 2 धावा त्यांनी एक्स्ट्रा स्वरूपात दिल्यात. म्हणजेच काय केलंय तर एका बॉलवर त्यांनी 2 धावा खर्चच केलाय, हा त्याचा अर्थ होतोय. इथे आता 14 धावांची आवश्यकता येणाऱ्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू शिल्लक, 14 धावांची आवश्यकता. साहिल गार्ड लावायचा आहे. जर आपण तिथे प्रोटेक्शन करत असाल तर गार्ड लावणं गरजेचं आहे. जबाबदारी आमच्या आयोजकांची नाही, ही जबाबदारी तुमची. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, हवेत झेल ड्रॉप. आणि इथे आता काय घडलंय, शहानिशा केल्यानंतरच आमचे यतीनजी भोईर, एक मोठं नाव क्रिकेटच्या वर्तुळातलं, यस शहानिशा केल्यानंतर आमच्यापर्यंत निर्णय दिला षटकार. आणि हा धावा फार महत्वाचा आहे मनोज सर.
आता 4 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता. यासाठीच दिवेशा ऐरोलीला ओळखलं जातं. ते मॅच कोणत्याही क्षणी पलटवार करू शकतात आणि तोच पलटवार झालाय या बॉलवर. आता मात्र बघा समीकरण थोडंसं विजय सर थोडंसं कुठेतरी समीकरण सोपं येऊन टेपलेलं आहे. 4 चेंडूंमध्ये 8 धावांची आवश्यकता, परंतु इथे ओमला चांगली गोलंदाजी करावी लागेल. कारण अजून मी असं म्हणेन क्रिकेटमध्ये कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. कारण शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाहीये तोपर्यंत आम्हाला कोणतेही भाष्य करणं चुकीचं ठरेल. सध्या आपण जर पाहिलं तर मॅच चांगल्या रंगतदार स्थितीत येऊन ठेपलेली आहे. मॅच नक्कीच मी म्हणेन आजच्या रविवारच्या दिवसामधली एक रंगतदार मॅच, एक चांगली लढत आपल्या समोर आपल्या भेटीला. सध्या आपण पाहतोय 6 धावा आहेत. षटकार दिलाय आमच्या अंपायरनी पहिलेच दिल्यात, पण त्यांना बघा लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा आम्ही चेक केलंय. आमचे प्रोपायटर आम्हाला सांगतायत येस सचिन मुंडे जे आहेत परफेक्ट अपडेट आमच्यापर्यंत दिलंय. त्यांनी सांगितलंय षटकार शहानिशा केल्यानंतर त्यांनी सुद्धा कन्फर्म केलं आणि नंतरच सांगितलं. म्हणजे किती बघा सचिनजी मुंडे यांचं सुद्धा लक्ष बारकाईने आहे या क्रिकेटवर. ओम वन्स अगेन या वेळेला प्रथमेश 8 बॉल 8 धावांनी 4 बॉल शिल्लक असताना इथे झेल दिलाय. आणि काय घडलंय तर प्रथमेशला या क्षणाला निर्णय महत्वाचा असेल खास करून अंपायर, परंतु पंचांचा निर्णय म्हणजेच जसं आपण मनोज सर आपल्याला माहित आहे सचिन तेंडुलकरला कित्येक वेळा डिकी बर्ड स्टीव्ह बकनर यांनी कित्येक वेळा त्यांना आऊट दिलं, परंतु ते स्वीकारून तो निर्णय बाहेर गेलेला आहे. परंतु इथे पंचांचा निर्णय जो काय येईल तो मान्यच करावा लागेल. परंतु जो निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत जरूर येईल. परंतु सध्या तरी खेळ थोडासा थांबलेला आहे या निर्णयासाठी. परंतु या क्षणाला ही मॅच मी म्हणेन अगदी एक क्रिटिकल मुवमेंटमध्ये येऊन थांबलेली आहे आणि अशा वेळेला निर्णय योग्य असेल तोच देण्यात येईल. चला सचिनजी तुम्ही सुद्धा बघा आणि मी विनंती करतो अंपायर सर सन्मानित आमचे अंपायर सुदीप आंबवणे हे सुद्धा आणि एका बाजूला श्याम कराळे सुद्धा आहेत. म्हणजे 2 अगदी ऑफिशियल अंपायर आमच्यासाठी इथे या मॅच साठी या टुर्नामेंट साठी आहेत अवेलेबल. आणि त्याच्यातलेच आमचे सुजित सर हे निर्णय देतील. निर्णय त्यांनी सांगितलाय फेअर डिलिव्हरी आहे म्हणजेच इथे प्रथमेशला परतावं लागेल. हे बडा टर्निंग पॉइंट म्हणजेच इथून कलाटणी मिळू शकते या मॅचला. कारण 3 बॉल 8 धावा. आता मात्र एका दुसरा चौकार किंवा षटकार मारणं गरजेचं असेल या तिसऱ्या चेंडूवर म्हणजे चौथ्या चेंडूवर. कारण 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. एक टर्निंग पॉइंट मी म्हणेन. कारण प्रथमेश सारखा एक चांगला फलंदाज आत्ताच बाद झालेला आहे. थोडा वेळ खेळ थांबला होता, शहानिशा केली, तिसरे पंचांकडे दाद मागितली गेली होती आणि अंपायर आमचे सुदीप आंबवणे सर यांनी मात्र आपला निर्णय पोचवला. सांगितलं की फेअर डिलिव्हरी होती त्यामुळे इथे थांबावं लागले प्रथमेशला. त्याची इथे खेळी संपुष्टात आले आणि आत्ता मात्र थोडंसं आम्ही म्हणेन दिवेशा ऐरोली संघासोबत थोडीशी अडचण आहे, जरूर अडचण आहे. परंतु अजून 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका दुसरा चौकार षटकार फार महत्वाचा ठरेल. परंतु तसाच एखादा सुद्धा डॉट बॉल किंवा एखादी विकेट अजून जर गेली तर मात्र मॅचला वेगळी कलाटणी पाहायला मिळेल. वेगळी कलाटणी असेल, वेगळं चित्र असेल या मॅचचं. सध्या तरी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये काय इथे 3 चेंडूंचा खेळ शिल्लक, 8 धावांची आवश्यकता दिवेशा ऐरोली या संघासमोर. एका बाजूला आपण जर पाहिलं तर आज गावदेवी ऐरोली विपक्ष जॉयल कोपरखन्ने 11 यांचा सामना बाकी आहे. एका बाजूला वाशीगाव 11 वाशी म्हणजेच आमचे समालोचक आमचे गुरुवर्य मनोज पाटील सरांचा तो संघ आहे. त्यांचा विपक्ष असेल गणेश धर्मा जीवगाव म्हणजे आमचा. एका बाजूला लढत असेल मनोज पाटील विपक्ष सूर्यकांत गमरे यांच्या दरम्यान नंतर पाहायला मिळेलच.
परंतु यावेळेला काय गोलंदाजी आता चर्चा झाली होती मनोज सर, एका दुसरा डॉट बॉल किंवा विकेट या मॅचला कलाटणी देईल, परंतु आता मात्र 2 बॉल 8 धावांची आवश्यकता. षटकार आला तर मॅचला कलाटणी असेल, परंतु पुन्हा एकदा डॉट आला तरी सुद्धा वेगळे चित्र पाहायला मिळेल. मॅच मात्र कधी बघा झुकते तर दिविशा ऐरोलीच्या बाजूने, म्हणजेच काय जेव्हा तिसऱ्या चेंडूवर षटकार आला तेव्हा दिविशा ऐरोलीच्या बाजूने हा सामना चुकला होता, परंतु लगेचच विकेट प्रथमेची गेली आणि प्रियदर्शिनी बेलापूर या संघाच्या बाजूने सामना चुकला. आणि आता बघा इथे हा षटकार महत्वाचा. मॅच आता मात्र 1 बॉल 2 रनची, म्हणजेच काय एका बॉलवर 2 धावा करणं गरजेचं असेल. आता काय घडलंय तर अमितच्या बॅट मधून हा षटकार पाहायला मिळाला. कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम, त्यामुळे इथे एका बॉलवर 2 धावांची आवश्यकता. मॅच आवडली असेल, मॅच साठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. एक सुंदर लढत, एक चांगली फाईट आपल्या समोर. दिविशा ऐरोली विपक्ष प्रियदर्शिनी बेलापूर. काय दोन्ही संघ एकामेकासमोर लढत देत आहेत. दोन्ही संघ हार मानायला तयार नाहीयेत. एका बाजूला कधी कधी ऐरोलीचा संघ वर्चस्व दाखवतोय तर कधी प्रियदर्शिनी बेलापूरचा संघ वर्चस्व दाखवतोय, परंतु या वर्चस्वाचा शेवट हा या शेवटच्या बॉलवर ठरलेला असेल. कोण विजय प्रस्थापित करेल आणि पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, कारण हरेल त्याला परतावं लागेल, जिंकेल त्याला मात्र पुढच्या फेरीत दाखल व्हावं लागेल. आणि त्यासाठीच 1 बॉल 2 धावांची आवश्यकता. एकदा टाळ्या होऊन जाऊ या सामन्यासाठी. ओ फटका बेमिसाल फिनिश केलंय अगदी धोनी स्टाईलने. 6 धावा अमितच्या बॅट मधून. अमित अमितच्या बॅट मधून काय फटका पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 षटकार, 2 चेंडूंमध्ये 8 धावा हव्या होत्या. अशा वेळेला, अशा क्षणाला, अशा क्रुशियल मुमेंटला प्रेशर होतं. त्या प्रेशरला झुगारून मॅच जिंकून दिली दिविशा ऐरोली संघाला. आणि खरोखर मी म्हणेन हिरो ठरला तो म्हणजेच अमित. प्रियदर्शनी ऐरोली संघनायक आणि सायना दिवा आपण दोन्ही ऐरोली संघनायक आणि दिवा संघनायक. चला या लवकरात लवकर टॉस करण्यासाठी. सायना दिवा आणि दिविशा ऐरोली दोन्ही संघनायक. चला या लवकरात लवकर.